नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा. मंडळी, मी आणि बाई निघालेला आहोत मार्केटला जाण्यासाठी. मार्केटला ॲक्च्युली काम आहे आमचं. बाईंना मिरची घ्यायची आहे. माझा तर मसाला बनवून झालेला आहे, पण बाईंचा बाकी आहे. त्यामुळे मग मिरची घ्यायची आहे. आपली लाल तिखट बनवायचं आहे. बघू त्यांना काय अजून खरेदी करायची असेल तर. आत्ता तरी मला माहिती नाही, त्या मला भेटतील तेव्हा सांगतील, पण एवढं कन्फर्म आहे की मिरची घ्यायची आहे म्हणून. तर मग मी आणि बाई चाललो आहोत मार्केटला, आणि त्यासोबत मला घरातलं थोडाफार किराणा भरायचा आहे. जसं चला तिथे आता जाऊन येते आणि बाईंकडे जाते पहिले इकडनं. पण अगदी म्हणजे काय सांगू तुम्हाला, तू त्याला घेऊन जाता पुढच्या साईडला, फ्रंट साईडला, म्हणजे तो मागे लागणार नाही. जर त्याला कळलं की तयारी केली आणि चालली आहे म्हणून, तो खूप रडेल तो. आणि ऊन खूप झाले बाहेर. मंडळी, कोणी असं करतं घरी सांगा बरं? ज्याला लहान मुलांना म्हणजे ना, लहान मुलांना आमच्याकडे चुकांडी देऊन बोलतात त्याला. लहान मुलांना चुकांडी देऊन जायचं, म्हणजे त्यांना कळलं नाही पाहिजे की आपली आई कुठेतरी बाहेर चालली आहे, मागे लागले नाही पाहिजे त्यासाठी. म्हणून मग त्यांना आमच्याकडे बोलतात चुकांडी देऊन जाणं. चुकांडीच ना? हां, चुकांडी. हां, आपल्याकडे चुकांडीच बोलतात. तर त्याला चुकांडी देऊन जायचं आहे मला. आणि चला निघते इकडनं मी आता, आणि तुम्हाला पण दाखवते. इथनं जाऊपर्यंत त्यांनी काही पाहिलं नाही पाहिजे. आता तो वधूकडे खेळतोय, आणि पण वधूच्या इथे त्याचं काय लगेच गॅलरीत येतो, आणि त्याला लगेच दिसतो की मम्मा गेली तिकडे म्हणून. कारण वरती फर्स्ट फ्लोअरवरनं पप्पांच्या घरापर्यंत क्लिअरली दिसतं कोण जातं आहे कोण येतं आहे असं. तर मग चला बघू, त्याला फ्रंट साईडला त्या साईडला घेऊन जायला सांगते आता, आणि मी निघते घरातून. नाव नाही माहित मला गावाचं. ती बोलली उद्या चला SMPTच्या पुढे येते. बोलले तिकडं तुम्हाला रोप शेती सगळं बघायला मिळेल. म्हणजे मळेच्या मळे भेटतील. म्हटलं चल मग, मला काय माझा व्हिडिओ होईल. तर बाई आणि मी निघालो आहोत मार्केटमध्ये जाण्यासाठी, आणि मला किराणा पण भरायचा आहे. तर ते पण काम करून घेईल मी, आणि मिरच्या पण घेऊन येऊ. आणि मजा वाटते असं. आरविश नाही म्हणून त्याला ॲक्च्युली ना वरती त्या साईडला पाठवलं, आणि मग मी इकडनं निघून आले. तरी त्याने बघितलंच मला, आणि बोलतो मम्मा ऑफिस गेली आहे असं चालू होतं त्याचं. तर चला आता इकडे आम्ही मिरची घ्यायला आलो आहोत, आणि भाव लगेच बदललेत 8 दिवसातच. तुम्हाला सांगतील ते दादा. प्रत्येक मिरचीच्या भाव वेगवेगळे आहेत. लवंगी आहे आपल्याकडं. दोन प्रकारच्या लवंगी आहेत, एक तेज आहे आणि एक साधी लवंगी. तर तेजाचा भाव 280 आणि साधी, पण ही तेजाच्या तोंडात मारली ही का लवंगी ना? लांब फळे, तिखट बी जास्त आहे. हां हां आणि टिकणारी मिरची जी पुढं आपण म्हणतो ना पांढरी होईल, मसाला आपला वर्षाचा राहते ऍक्च्युली. काही काहींच्या घरामध्ये टिकत नाही मसाला. काही मसाल्या मिरची प्रॉब्लेम येतो, काही याच्यामुळे प्रॉब्लेम येतो, काही मसाल्याचा प्रॉब्लेम येतो. ही लवंगी आहे, ही गंटूर आहे. इथं नाव काय? ही गंटूर आहे. गंटूर आहे. गंटूर गंटूर ही गंटूर आहे. ही मीडियम तिखट राहते. अच्छा. ही 100% तिखट आहे ना. हां, ही कमी कमी 60% तिखट राहते. अच्छा. हिचं किती बोलले तुम्ही? 300 ना? 300 रुपये. आपल्याकडे हां हां हां, तिथं 250 रेट आहे. अच्छा 50 नि कमी. अच्छा. ती चपाटा, हां, तिच्यानी घट्टपणा येतो, बरोबर. आणि प्लस तरी जास्त टाकायची गरज नाही राहत. तिच्यानी ना लाल भडक मिरची होती, आणि रसा जाड होतो. ही एक बेडगी बेडगी 550 रुपये. ही काश्मीरी 650. ती एक बेडगी 550. ती 500. अच्छा. तर ती 550 ती बेडगी मिरची आहे जी आपण घेतली होती, आणि मी तुमच्या बहिणीकडनंच मसाला घेऊन गेली. पुढच्या साईडला दुकान आहे ना तुमचं, तिकडनंच घेऊन गेली त्या दिवशी. 8 दिवस पण नसेल झाले ना ओ बाई? ठीक आहे. तर बघू आता कोणती घ्यायची आहे, फायनल करूया. तर हे बघा तेच दुकान, त्या दिवशी आपण आलो, मिरची घेतली. आमची मिरची घेऊन झालेली आहे, आणि टोटल 1535 रुपये झालेत. आणि हा मसाला घेते मी, वाटण घेते, काळं मसाल्याचं वाटण आपलं. तसं आम्ही घरीच करतो, पण मग हे बघूया यूज करून काय प्रकार आहे. मी कधी यूज नाही केलं भाजीमध्ये, आता पहिल्यांदा बघणार. तर हे एक घेतलं आहे, आणि ही कसुरी मेथी दाणा
एकदा मला ती मिरचीचा वास येतो ना. आणि हे बघा मिरची घेऊन झाली आहे, पूर्ण गोणीच भरली आहे मिरचीने. मंडळी जवळजवळ जी मिरची घेऊन झालेली आहे 3-3.5 किलोची मिरची घेतली आम्ही. 4 किलो झाली ना बाई? 4.5 किलोची मिरची झालेली आहे आता घेऊन. हां, आणि केल्यानंतर बघू आता किती होते ते मला नाही सांगता येणार वजनाच्या हिशोबाने. आणि लास्ट टायमाला पण तुम्ही कमेंट केले होते की आरती मिरची करून झाल्यावर मिरची कितीची पडली, तर ते तेव्हा पण मला सांगता नव्हतं आलं आणि आत्ताही नाही सांगता येणार वजन, कारण मी मिरची दळून आणल्यानंतर वजन नव्हतं केलं त्यासाठी. तर ठीक आहे, आता बघू बाकीचं सगळं सामान घेतो आणि निघतो इकडनं. इकडे बघा माकड नाही येते, वानर आहे वानर. चावतो बरं का ते, माणसावर हल्ला करतं, पण ती शांत बसली आहे. पिल्लू आहे तिचं तिच्यासोबत. ठीक आहे. कलिंगड घेतलेला आहे, ओपन करा. हे बघा किती लाल आहे. 2 द्या दादा, 2. इकडे वांगे घेतलेत. बाई कोथमीर पण घ्या ना 10ची. फुलं आलेत तिला. किती झाले? तर मंडळी जस्ट मी घरी आलेली आहे आणि घरी येऊन बघते तर काय, तर आपल्या चुलीचं जे काम होतं ना करायचं ते पूर्ण झालेलं आहे. म्हणजे चुलीला क्रॅक पडले होते तर ते ताईंनी पूर्ण करून घेतलं. माझी वाट नाही पाहिली की आरती येईल मग आपण करू, असं काही नाही. मी मार्केटला होते, त्यांनी ते काम करून घेतलं आणि खूप सुंदर दिसते आता चूल. एवढी भारी दिसते ना की आता तुम्हीच बघा ती कशी दिसते. आणि हो, आज आपण चुलीची पूजा करणार आहोत आणि चुलीवरती सगळ्यांसाठी चहा ठेवणार आहोत असं मी प्लॅन केलेलं आहे. पण आता लाकडं शोधावी लागतील, कारण त्या दिवशी लाकडं होती ती पूर्ण मी जाळून टाकली. तर आता लाकडं शोधून मग लगेच चहा ठेवणार चुलीवरती छान, आणि पूजा करणार पहिले तर तिची, आणि ते तुमच्यासोबत पण शेअर करेल, तुम्हालाही पाहायला खूप आवडेल. आणि अजून म्हणाल तर मला म्हणजे संध्याकाळ झाली, आता घरी आले तर थोडेफार कामं वगैरे विशालने करून ठेवली म्हणून थोडं रिलॅक्स आहे. नाहीतर मला वाटत होतं आता घरून म्हणजे धावत जाऊन कामं करावे लागतील असं मला वाटलं होतं. पण मी रिलॅक्समध्ये आहे आता, आणि आता छान मस्त पूजा वगैरे करते, चहा ठेवते, तुम्हाला पण दाखवते. किती छान त्यांनी करून दिली आहे, खूप सुंदर केली आहे, खूप सुंदर. हा, सुंदर केली बाबू. आता हे सकाळी सारवलं होतं तर बघा मस्त दिसतंय, छान दिसतंय. तिकडे आपली चुलीचं सेटअप आणि आर्विशचं खूप मस्ती चालू आहे. बी लावताय का? घ्या लावून पटकन. टमाटरचे रोप पण लावलेत. ॲक्च्युली मी तिकडे आता गेली होती ना पप्पांकडे, तर सवयकर काकांच्या गार्डनमधनं आहे ना हे टमाटरचे रोप काढून आणलेत आणि हे लावलेत आपण आता. हे बघा किती, 1 2 3 4, ते मिरचीचं आहे. हे 3 मिरचीचे 3 टमाटरचे आहेत असे लावलेत आपण. हे बघा, आणि इकडे मेथी लावलेली आहे. हे उतरलेत का रे? नाही, इथे पालक आहे, मेथी नाही. इथे पालक आहे, अजून तर काय उतरले नाही बी. लाकडं फोडतोय चूल पेटवण्यासाठी. हे पियुष तर तू हाय. आणि पियुष तुझ्यासाठी कमेंट आली आहे. हा, तू पण फोड. तर इथे आहे पालक आणि इकडे धने पेरलेले आहेत, पण अजून एकही मला काय तसं उगवताना दिसत नाहीये. बघू आता. आणि इकडे आता मेथी टाकणार आहोत आज आपण. इथे मेथी टाकणार आहोत, बाकी थोडं थोडं सेट करत चाललोय. बघू आता. आणि आपल्या घराची बॅक साईड आहे ती. बघा, सगळे बोलत होते आरती साडीचं कुंपण छान नाही, पण एवढं छान दिसतंय ना, लांबून पण बघितलं तर खूप सुंदर दिसते ते कुंपण. बघा, आणि तिकडे बघा सूर्यास्त होतोय, गाई चरतायत. हे बघा, गौरी आहे ना तिथं. आरू पळत नको येऊ, मी पेटवते चूल. पहिले हळदी कुंकू लाकडं फोडून दिले त्याच्याबद्दल थँक्यू.
हे बघा, इकडे बघा, आज आपली चूल पेटवणार आहोत आपण. तर मंडळी तुम्ही इथं पाहू शकता आता जे घोटीवरनं जे मिरचीचे आम्ही जे बी आणले होते सीड्स ते आता आम्ही इथं पेरतोय. तर ऑलरेडी इथं आम्ही जे टमाट्याचं आणि मिरचीचं रोप लावलं आहे तुम्ही पाहू शकता. हे टमाट्याचं आहे आणि हे मिरचीचं आहे आणि त्याच्यासोबतच त्याच लाईनीमध्ये आम्ही आता मिरचीचे सीड्स टाकणार आहोत. तुम्ही पाहू शकता इथं सीड्स आता. इथं मिरचीचे बी टाकून झाले आहेत. आता त्याच्यावरती आपण माती असं टाकून घेऊ आता. हे जे वाफा दिसते तुम्हाला याच्यामध्ये दोडक्याचे सीड्स टाकलेत. आता तुम्ही पाहू शकता तिथे दोडका, इथे काकडी टाकली होती, इथे मिरचीचे रोप लावलेत, इथे टमाट्याचं. तर जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आपण चुलीची पूजा करणार आहोत. तर या वधूची मम्मी आहेत ज्या आमच्या फर्स्ट फ्लोअरला राहतात. तर मग त्या चुलीची पूजा करत आहेत. आणि काय माहिती का, पण माझ्या तोंडामध्ये सारखं तुळसच येते. पण हो, त्या चुलीची पूजा करत आहेत आणि छान पूजा केली त्यांनी. चुलीला मस्त दिवा लावला आणि हळदी कुंकू वाहिला आणि छान ओवाळून घेतलं. त्याच्यानंतर पियुषच्या मम्मीने पण चुलीची पूजा केली. असं सगळ्या बायकांनी पूजा करून मग मी स्वयंपाकाला तयारी केली.
हम्म. हा प्लास्टिकला थांबलेली चूल पेटवते मी. लय लाकडं लागतील हिला. चूल पेटलेली आहे हे बघा आणि मस्त चहा उकळलाय. हा भांडे थोडे काळे होत आहेत पर चलता आहे हे बघा. आणि हे कप आहेत आता. हा आणि चूल कशी वाटते मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्ही, कारण मी खूप एक्सायटेड आहे इथं स्वयंपाक करण्यासाठी. तर मंडळी आपला चुलीवर पहिल्यांदा आपला चहा बनवण्यात येत आहे आणि तो झाला आहे. खूप भारी वाटतंय रे. खूप छान वाटतंय हो मला. आय एम सो हॅपी. चहा जाईल. तर मंडळी मी आज चुलीवरती स्वयंपाक केलेला आहे. ही वांगे बटाट्याची भाजी केली भरून वांगे. कढई बघा कशी झाली आहे, ती पूर्ण काळी झाली आहे कढई. तर बघा पातीला पूर्ण काळं झालं आहे. आणि इकडे तांदळाची भाकरी पण केलेली आहे मी. 3 भाकरी केल्यात. तिकडे विशाल जेवायला बसलेत. खूप भारी स्वयंपाक झाला आहे. खूप मजा येते खायला. बनवायला पण तेवढीच मजा आली आहे. आणि ते चुलीवर बनवण्यात जे त्याच्यानंतर जो टेस्ट असतो तो खूपच छान, खूप भारी, एक नंबर. पहिला वेळ स्वयंपाक केला आम्ही. ॲक्च्युली नॉनव्हेज बनवलं असतं काहीतरी, पण आज बुधवार पण होता. पण मग आज पहिलाच दिवस होता चूल पेटवलेली, म्हणून मी नॉनव्हेज नाही केलं. आज व्हेज बनवू आपण. हो, त्याच्यानंतर पुढच्या वेळेस तुम्हाला नॉनव्हेज. बनवताना मग मी रेसिपी नाही शूट केली आता काही, खूप छान. पण मग नक्की होता. दर दिवशी दररोज दररोज स्वयंपाक होईल आता चुलीवरच. गॅसवर जेवण बनवतो, पण या चुलीवर बनवणं वेगळंच टेस्ट आहे. खूप भारी भारी. एक खूप भारी नंबर. भाजी झाली. ठीक आहे.